हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 106. दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा ऑफिसला जाण्यासाठी आवरत होती. शंतनूला आज विशेष काम नव्हतं, तो घरीच असणार होता. पण मीराला ऑफिसला सोडायला मात्र तो जाणार होता. तो खाली हॉलमध्ये येऊन बसलेला तिचीच येण्याची वाट पाहत होता. मीरा ही एवढ्यात आवरून आली. तिनं गुडघ्यापर्यंत थ्री पीस सूट म्हणजे ऑफिशियल ड्रेस घातलेला. ती खूपच गोड दिसत होती. चल शंतनू, माझं झालंय म्हणत ती त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. हे काय, तू अशी जाणार आहेस ऑफिसला? तो उठून तिला जवळ घेत म्हणाला. हो मग काय, ऑफिसला कसं जातात शंतनू? ए यार मीरा, तू ना एवढी छान तयार होऊन जात नको जाऊ बरं ऑफिसला. तो तिचे केस मागे घेत बोलला. हो का? का बरं? जळतोयस का तू शंतनू? माय पजेसिव्ह हॅजबंड, ती गोड हसत बोलली. ए मीरा, जळत नाहीये हा मी. मग माझं लक्ष कसं लागणार तू घरी येईपर्यंत? तो तिच्या लाडात जात म्हणाला तशी ती हसली. बरं चल, उशीर होतोय मला, सोडतोस का आता? ती त्याच्या गालात हलकेच मारत म्हणाली. ए मीरा, नको ना जाऊ. गप रे, काही काय, तुला एकतर आज काही काम दिसत नाहीये, मला आहे तर मला जाऊ दे ना. बर मग तेवढं तू घरी येईपर्यंत पुरेल असं काहीतरी बघ ना माझ्यासाठी. तो तिला जवळ ओढत बोलला आणि एवढ्यात डोरबेल वाजली. अरे च्छा, आता कोण आलं असेल? अरे मावशी आले असतील कामाला, मीरा म्हणाली. थांब बघतो म्हणत त्यानं दार उघडलं आणि दोघंही दरवाजात उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून आश्चर्यचकित झाले. दरवाजात अर्णवी होती. तिला पाहताच दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. क्या मैं अंदर आ सकती हूँ? शंतनू, आई जस्ट वॉन्टेड टू से सॉरी प्लीज, मेरा सच में वो मतलब नहीं था. अभी हम बाहर जा रहे हैं और प्लीज तुम जाओ. वैसे भी तुम्हारे सॉरी का कोई फायदा नहीं है अभी. मीरा चल, तुला सोडतो. तिने मान हलवली पण ती तिथेच दरवाजात उभी होती. शंतनू, बस एक बार मेरी बात सुनो. तिने शंतनूकडे पाहिलं पण शंतनूने उपहासाने भलतीकडेच मान वळवली. ही अर्णवी त्या दिवशी मीराबद्दल वाटेल तसं बोलून गेली होती. तीच आज शंतनू समोर अगदी खालच्या आवाजात बोलत होती. तिचं नाटकी रूप तर लगेचच कळत होतं. मीरा, आई एम सॉरी, मुझसे गलती हो गई, प्लीज मुझे माफ कर दो. ती मीराजवळ येत तिचा हात पकडून म्हणाली तसा मीराने तिचा हात जरा झटक्यातच सोडवला. मिस अर्णवी, मैं सच में तुझे माफ कर भी देती, पर अगर सच में तुम्हारी गलती होती तो. शंतनू को भी मैं समझाती शायद, पर वह गलती नहीं थी. वह सब तो तुम जानबूझकर कर रही थी. अब तुम वापस आई हो माफी मांगने उस चीज के लिए जो तुमने जानबूझकर की है, तो प्लीज हाँ भूल जाओ. मैं तो जिस दिन हम पहली बार मिले थे उसी दिन तुम्हारा रूप पहचान चुकी हूँ. मेरी तरफ देखकर गंदा मुंह बना रही थी. क्यों? ये तो मैं भी जानती हूँ, पर एक बात ध्यान में रखना, किसी के दिखने पर कभी भी मत जाना, बहुत पछताओगी. जाओ अभी यहाँ से प्लीज. शंतनू, मला लेट होतोय, मी बाहेर आहे बाईक जवळ म्हणत मीरा तिला वळसा घालून बाहेर निघून गेली. अगर अपना इंसल्ट नहीं चाहती हो तो प्लीज जाओ यहाँ से, अभी बहुत प्यार से बता रहा हूँ मैं, प्लीज. शंतनू बोलला आणि ती राग गिळून निघून गेली. त्या दिवशीचं तिचं तोंड वाकडं करणं मीराने शंतनू समोर सांगितलं. ह्याने तर त्याला आता आणखीनच तिचा राग येऊ लागलेला. शंतनूने घर लॉक केलं आणि त्याची कीज नेहमीच्या ठिकाणी काम करणाऱ्या मावशींसाठी ठेवून तो बाईककडे आला. मीरा, त्या दिवशी तिनं असं काही केलं होतं, मग मला बोलली का नव्हतीस? बोलले तर होते, म्हणून तर मला कुठेतरी घेऊन चल म्हणाले होते. तुला सांगायचा प्रयत्न करत होते पण तू म्हणालास मी जळते. ती तोंड फुगवत म्हणाली. अगं पण तू हे सगळं बोलली नव्हतीस मीरा. कम ऑन यार, मला कळालंही नसतं आत्ताही बोलली नसतीस तर. असं करत जाऊ नकोस यार. मला वाटलेलं की तू विश्वास ठेवला नसतास, म्हणजे त्या क्षणाला तुला हेच वाटत होतं की मी जळते आहे. अगं पण आम्हा मुलांना तुमच्यासारखं समोरच्या व्यक्तीचं इंटेन्शन कळत नाही दरवेळी मीरा.
अशा वेळी तू सांगितलेलं बरं नाही का राहणार? बट शंतनू, जेव्हा कधी मी काही गोष्टी बोलू शकणार नाही तेव्हा तू समजून घेतलंस तर जास्ती बरं राहील नाही का? कारण ते मी नाही बोलले तरीही माझ्या हालचालीवरून वागण्यावरून तुला कळेलच ना. हो का? अच्छा, म्हणजे आता हे पण करावं लागेल तर. घेतो बाबा शिकून, आता काही ऑप्शन नाही आहे. तो बाईकवर बसत हसत म्हणाला. तसं तिने त्याला फटका मारला आणि त्याच्या पाठीमागे बसली. दोघंही हसत तिच्या ऑफिसच्या दिशेने निघाले होते. दिवसामागून दिवस जात होते. मीरा आणि शंतनू एकमेकांसोबत सुखी आयुष्य जगत होते. सगळं कसं छान चालू होतं. बैजू आणि शिवांचं लग्न जवळ येत होतं. सध्या त्यासाठीच ही सगळी गँग प्रचंड उत्सुक होती. अखेर बैजू आणि शिवांशच्या लग्नाचा दिवस उगवला. मीरा आणि शंतनू त्यासाठीच तयार होत होते. शंतनूही आरशासमोर तयार होत होता. एवढ्यात मीरा साडी नेसून कुठून आली आणि त्याच्याही समोर येऊन उभी राहिली. ती साडी नीट करत आरशात पाहत होती आणि तो मात्र क्षणभर तिलाच पाहत राहिलेला. हे बरं आहे नाही, मी आवरतोय दिसत नाहीये. माझ्यासमोर काय येऊन उभी राहिलीस? मी आवरायचं की नाही? हा, का तुलाच पाहत बसायचं? तिला जवळ ओढत तो बोलला. तो तुझा प्रश्न आहे शंतनू. तुझे हात कोणी बांधलेत का आवरू नको म्हणायला? हो, पण मी डिस्टर्ब होतोय ना इथे. तो तिला जवळ ओढत आणि तिच्या गालाला गाल लावून बोलला. हो, मग तो तुझा प्रॉब्लेम आहे. ती पटकन त्याच्या दिशेने फिरत बोलली. मीरा, आज खूप गोड दिसत आहेस ग तू या साडीत. थँक्स शंतनू. आणि तू सुद्धा काही कमी नाही दिसत आहेस. पण ती त्याला डोक्यापासून न्याहाळत त्याच्या कुर्त्याच्या न लावलेल्या बटनापर्यंत आली आणि त्याची ती उघडी छाती पाहून वळली. पण काय मीरा, पुढे बोल तर. हे काय, हे असा येणार आहेस? असा म्हणजे कसा? मला वाटतं लग्न आहे म्हटल्यावर असेच कपडे घालतात. माझं काही चुकलंय का? कुर्ता पायजमा तर घातलाय मी. तो स्वतःला न्याहाळत बोलला. हो, शर्टची बटन्स लावायची पद्धत नाही आहे का आपल्याकडे? ती तिची आरशासमोर ठेवलेली लिपस्टिक उचलून ओठाला लावण्याआधी बोलली. बटन्स? ओ, अगं लावायचे राहिले वाटतं. असं कशाला करू मी? तो जीभ चावत म्हणाला आणि तिला ते आरशात दिसलंच. आज लावायचे राहिले असेल, पण कालही राहिलेले बहुतेक. नाहीतर असं असेल, तुझे सगळ्या शर्टचे बटन्स खराब असतील. हो ना? मलाच बहुतेक बदलावी लागतील. काय म्हणालीस? काय म्हणालीस मीरा? ओहो, आय थिंक मला कसला तरी वास येतोय जळल्याचा. एम आय राईट हा मीरा? तो तिला एकदम स्वतःकडे वळवत म्हणाला. सोड, हे चालतं नाही का? आणि मी थोडे मॉडर्न कपडे घातले की लगेच कसा म्हणत असतोस? तू हे काय घातलंय? तू अशी जाणार आहेस ऑफिसला आणि स्वतः हिरो बनून शायनिंग मारलेली चालतं वाटतं. ती आताही त्याच्याकडे तिरकस पाहत त्याची नक्कल करून बोलत होती आणि तिला असं करताना पाहून त्याला हसू येत होतं. म्हणजे आय वॉज राईट तर. ओहो मीरा, एवढं काही मनात दडवून आहेस? मी तर बोलून टाकतो, तुझ्यासारखं मनात नाही ठेवत. म्हणजे आज खरं सत्य बाहेर आलं तर. तो हसत बोलत होता. बघ बघ, अजूनही कसा हसतो आहेस, निर्लज्ज. जेव्हा तुझी वेळ येते तेव्हा असंच किलिंग हसून वेळ मारून येतोस. हो ना? म्हणजे तुला हवं ते तू करणार आणि मी मात्र तू सांगशील तसं वागायचं. ती खाली पाहत बोलली आणि त्याने मात्र तिला झटका देत आणखी जवळ ओढलं. अरे मीरा, हो नाही आवडत मला खरं तर, माहीत नाही का? पण मी कधी बोललोय का तुला की तू असे कपडे घालूच नको? तुला आवडतं ते तू कर ना. फक्त माझ्यासोबत असताना हवं ते कर असं वाटतं मला कधी कधी. पण ठीक आहे ना, तरीही मी नाही काय म्हणणार तुला, कारण माझी बायको फक्त माझी आहे यार. तो तिच्या गालावर जोरात किस करत म्हणाला. का? मग माझा नवरा माझा नाही आहे का? मला कोणी पाहू नये आणि तुला असं पाहून तुझ्यावर तेवढं मरावं सगळ्या मुलींनी, बरोबर ना? आणि मग एखादी अर्णवीसारखी येते घरापर्यंत. ती असं काही बोलत होती आणि तिला असं प्रामाणिकपणे आणि निरागसपणे बोलताना पाहून त्याला प्रचंड हसू येत होतं. ए मीरा, अगं मी फक्त तुझाच नवरा आहे आणि मला कळतं कोणाला किती जवळ करायचं. तू भोळी आहेस. नीनासारख्या मुलालाच कशी भुलली होतीस आठव जरा. तो तिला जवळ ओढत बोलला. ओ, त्याला काही भुलले वगैरे नाही हा मी शंतनू. अच्छा, म्हणजे मला काही कळतच नाही तर. जाऊ दे, सोड, आवरू दे, मला उशीर होतोय. ती त्याला दूर सारत म्हणाली आणि वळली. होऊ दे. ए मीरा, आधी तू माझ्याकडे बघ. काय चाललंय काय तुझं आज सकाळी सकाळी? हां, रागवू नकोस ना यार. लावतो बाबा बटन्स, मग तर झालं.
काही गरज नाही म्हणत ती जबरदस्तीने वळली आणि लिपस्टिक लावू लागली. बघ हा, नक्की ना मीरा, राहू दे ना मग असंच, तो तिची मस्करी करत हसत म्हणाला. तशी तीही लिपस्टिक लावता लावता त्याच्याकडे वळली आणि त्याला हसत एकटक पाहू लागली आणि तोही हसू लागला. अगं गंमत करतोय ग मीरा, आय लव्ह यू ना डिअर म्हणत तिला त्याने जवळ ओढलं आणि घट्ट मिठीत घेतलं. तिलाही आता हसू येत होतं. सुधारणार नाहीस ना तू, ती म्हणाली आणि दोघंही मनमोकळे हसत होते. काय रे, बरं सोड आता, उशीर होतोय, आवरू दे. तिकडं वेळेवर लग्नात पोहोचलो नाही तर वैजू आपला जीव घेईल. हो ग, पोहोचू आत्ताशी तर. अरे बापरे, 9:30 झालेत मीरा, आवर आवर पटकन, तो घड्याळात पाहत बोलला. आता कळालं तुला मगापासून मी का सांगते म्हणत ती काजळ लावू लागली. दोघांनीही आवरायचा स्पीड वाढवला. आजचं लग्न चुकवून चालणार नव्हतं. आजचा पार्ट इथंच संपलाय. ऐकत रहा ट्रू ब्युटी ऑफ लव्ह. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच. कीप सपोर्टिंग.